पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सध्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनात एकच प्रश्न आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता नेमका कधी येणार? ₹3000 एकत्र येणार का? आणि आज काही मोठा निर्णय होणार का? चला तर मग सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सध्या राज्यात विविध योजनांचे पैसे मोठ्या प्रमाणात वाटप होत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले. इतर सामाजिक योजनांचे वितरण सुद्धा सुरू आहे. म्हणजे सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. आता मुख्य मुद्दा लाडकी बहिणीचे पैसे कधी? बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना बनलेली आहे. म्हणूनच या योजनेचा हप्ता थांबवून राहणं शक्यच नाही. विशेष म्हणजे सध्या आर्थिक वर्ष संपत आहे आणि आर्थिक वर्ष संपण्याआधी सरकारला सर्व प्रलंबित हप्ते द्यावे लागतात. यामुळेच फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता लवकरच देणे बंधनकारक आहे. आता ₹3000 एकत्र येणार का? आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बहिणो, अनेक ठिकाणी अशी चर्चा आहे की फेब्रुवारीचे ₹1500 आणि मार्चचे ₹1500 असे ₹3000 एकत्र मिळू शकतात. ही शक्यता का वाढलेली आहे? आधीच उशीर झालेला आहे. सणाचा काळ जवळ आलेला आहे आणि महिलांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. म्हणून सरकारकडून एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता जी-आर बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. बहुतेक वेळा पैसे येण्याआधी जी-आर येतो. जी-आर आल्यानंतर 2 ते 3 दिवसात पैसे खात्यात जमा होतात. पण काही वेळा अशी झालेली आहेत की थेट पैसे आलेले नाहीत. जी-आर आधी न येता आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? आजचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातोय कारण अनेक योजनांचे जी-आर आधीच आलेले आहेत. निधी वाटप सुरू झालेलं आहे आणि लाडकी बहिणीचा हप्ता अजून बाकी आहे. म्हणूनच आज किंवा उद्या जी-आर येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुढीपाडव्याला पैसे येतील का? तर बहिणींनो, गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील खूप मोठा सण आहे. त्यामुळे सरकार प्रयत्न करेल की या सणापूर्वी किंवा लगेच नंतर पैसे जमा व्हावेत. पण जर सणाच्या दिवशी पैसे आले नाहीत तरी 3 ते 4 दिवसांच्या आत हप्ता येण्याची पूर्ण शक्यता आहे. आता ई-के-वाय-सी आणि लिस्ट अपडेट. आता एक खूप महत्त्वाचा भाग. जर तुमचे पैसे अजूनही आले नसतील तर त्यामागे मुख्य कारण ई-के-वाय-सी किंवा लिस्ट अपडेट असू शकते. त्यामुळे ई-के-वाय-सी पूर्ण आहे का ते तपासा. तुमचं नाव यादीत आहे का ते चेक करा. दुरुस्ती केली नसेल तर ती लगेच करा कारण सध्या नवीन अपडेट लिस्ट तयार होत आहे. तर बहिणींनो, थोडक्यात जी-आर येऊ शकतो. 2 ते 3 दिवसात पैसे जमा होऊ शकतात. ₹3000 तुम्हाला एकत्र मिळण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त पुढील आठवड्यात हप्ता येण्याची अपेक्षा आहे. बहिणींनो, घाबरायची अजिबात गरज नाही. सरकारकडून निधी उपलब्ध आहे आणि हप्ता नक्की मिळणार आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल